नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अजितदादा पवार यांच्या कराड दौऱ्यात बाळासाहेब पाटील सोबतच प्रीती संगमावर एकत्रित केलं अभिवादन, चर्चेला उधाण। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीदिनी बुधवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभिवादन केले। अजितदादा पवार यांच्या गटासोबत खासदार शरद पवार गटातील नेते मंडळी देखील एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित राहत अजितदादा पवार यांच्यासोबत समाधीस्थळावर अभिवादन केले। दरम्यान बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीची चांगली चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कराड दौऱ्यावर येणार असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात होते। अजितदादा पवार हे प्रीती संगमावर समाधीस्थळी आल्यापासून ते जाईपर्यंत माजी आमदार बाळासाहेब पाटील हे त्यांच्यासोबत बाजूलाच थांबून होते। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा अभिवादन करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या अगोदर बाळासाहेब पाटील समाधीस्थळी उपस्थित होते। दादांच्या डावीकडे मंत्री मकरंद आबा तर उजवीकडे बाळासाहेब पाटील यांनी उभे राहून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। बाळासाहेब पाटील यांनी अजितदादा पवार यांची वाट काही सोडली नाही, तसेच माध्यमांशी संवाद साधताना देखील बाजूला उभे राहून आपली उपस्थिती दाखवून दिली। आता शरद पवार गटाचे माजी आमदार आणि अगदी विश्वासू असणारे बाळासाहेब पाटील अजितदादा पवार यांच्यासोबत अभिवादनासाठी उपस्थित राहिल्याने वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत। माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीने सर्वांचे मात्र लक्ष वेधून घेतले। बँकांना आता वर्ग 2च्या जमिनीवर बोजा आकारता येणार। मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय। शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात। भोगोटा वर्ग 2च्या जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागते। अशा शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी भोगोटा वर्ग 2च्या जमिनीवर बँकांना कर्जाचा बोजा आकारण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली। त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून आता बँकांना वर्ग 2च्या जमिनीवर बोजा आकारत कोणत्याही प्रकारची अडचण नाही। दरम्यान देवस्थान इनाम जमिनीबाबत कमिटी नेमण्यात आली असून त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे नामदार बावनकुळे यांनी स्पष्ट केले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी सकाळी 9 वाजता महत्त्वपूर्ण बैठक झाली। बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घारगे, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळी यावेळी उपस्थित होते। मंत्री बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात, मात्र एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही तर बँक अडचणीत येते। अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगोटा वर्ग 2ची असेल तरी त्यावर बोजा चढवता येतो। फक्त देवस्थान इनाम जमिनी वर्ग 3 बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे। त्याबाबत कमिटी नेमण्यात आली असून त्यांच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देवस्थान जमिनीबाबत नेमण्यात आलेल्या कमिटीचा अहवाल लवकर घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तर पुनर्वसनच्या शिक्क्यांबाबत योग्य निर्णय घेऊ, असे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले। राजेंद्र सरकाळे यांनी बोजा चढवताना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती दिली। पुनर्वसनाचे शिक्के काढण्यात यावेत या मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के राहिले आहेत ते लवकरात लवकर काढून टाकण्याचे आदेश दिले। त्यामुळे अशा जमिनीवरही बँकांना बोजा चढवता येणार आहे। देवस्थान इनाम सरंजाम जमिनीबाबतही निर्णय घेणार असून अकारी पड जमिनीबाबत निर्णय घेतला असून वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत। आता देवस्थान इनाम जमिनी आणि सरंजाम तसेच राजेशाही या जमिनींबाबतही सर्वांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले। टोरेस ज्वेलरी फसवणूक प्रकरणी आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, राज्य शासनावर केली प्रश्नांची सरबत्ती। टोरेस ज्वेलरी ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी दुपारी 12 वाजता प्रश्न उपस्थित केला। सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार आहे, असा सवाल उपस्थित केला। या प्रकरणी आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यामध्ये कंपनीविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असून या कंपनीच्या संचालकांसह अन्य 5 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
या प्रकरणी काय चौकशी केली, चौकशीत काय आढळून आले व चौकशीच्या अनुषंगाने टोरेस या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याकरिता तसेच विदेशी कंपनीच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित केला। अशा कंपन्यांना राज्य शासनाची परवानगी असणे गरजेचे आहे। त्यात राज्य शासन हस्तक्षेप करणार का? कोणत्याही अशा स्कीम आल्या तर त्या संदर्भात भूमिका घेऊन लोकांना फसवण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे का, असा सवाल करत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य गरीब जनतेच्या असलेल्या लोकांची फसवणूक झालेली आहे। मुंबई, नवी मुंबई वगैरे सर्व ठिकाणी आणि लोकांचा फार तीव्र अशा प्रकारचा आंदोलन पण झालेली आहेत। माझी विनंती सरकारला एवढीच आहे की एकूण 131 कोटीच्या झालेल्या भ्रष्टाचारामध्ये आपल्या फसवणुकीमध्ये आपण या बाबतीमध्ये किती मुद्देमाल जप्त केला, त्याची किंमत किती आणि या असलेल्या संबंधितावर आपण आता बाकीच्या नाटक केलेले आहे, बाकीचे काही मंडळी रेड कॉर्नर आपण दिलेले आहेत, या बाकी उर्वरित रकमेची वसुली कशा पद्धती करणार। 2 अजून एक माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, बिटकॉइन या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या अशा प्रकारच्या आमिष दाखवणाऱ्या गुंतवणूक करण्याच्या बऱ्याच योजना आलेल्या आहेत। आता दुबईच्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रपोजल आणि प्रस्ताव येत आहेत। मी त्या दिवशी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं होतं की याला महाराष्ट्र राज्याची किंवा महाराष्ट्र शासनाची परवानगी करणं त्यांची गरजेची असल्यासाठी राज्य सरकारच्या वतीने यावर हस्तक्षेप करणार काय, कोणत्याही प्रकारची कोणत्याही अशा प्रकारच्या स्कीम जर आल्या तर या संदर्भामध्ये कडक कायदा करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार भूमिका घेणार आहे। सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा, गायरान जमिनी वाचवण्यासाठी कराड ते सातारा लॉग मार्च, विविध गावचे सरपंच आणि ग्रामस्थ सहभागी। शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे। महावितरण कंपनीने पुन्हा ही जमीन खासगी ठेकेदाराला भाडेपट्ट्याने दिली आहे। अनेक गावांचा विरोध असतानाही गायरान जमीन देण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकल्पात घोटाळा असण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी तसेच प्रकल्प रद्द करावा, राजकारण्यांना सुबुद्धी द्यावी आणि सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कराड ते सातारा लॉग मार्चला सुरुवात केली। विविध गावचे सरपंच आणि ग्रामस्थ त्यात सहभागी झाले आहेत। कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावातील सरपंच संतोष चव्हाण आणि ग्रामस्थ हे सहभागी झाले आहेत। गायरान जमीन ही सर्वसामान्य लोकांच्या आणि सार्वजनिक उपयोगासाठी असते। या जमिनी खासगी ठेकेदाराला अत्यल्प भाड्याने देणे हे सार्वजनिक हिताविरोधात आहे। जमिनीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेले कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेचे पालन न करता त्यातून खासगी ठेकेदाराला अवैध मार्गाने फायदा मिळवून देण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येतो। त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पात घोटाळ्याची शक्यता जास्त असू शकते असा आरोप यावेळी करण्यात आला। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच कुमठे संतोष चव्हाण। जो शासनाने गायरान जमिनीवर जे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे हे थांबवावं। जे गायरान जमीन गावच्या विकासासाठी राखीव ठेवलेली आहे, जी गायरान जमीन गायीसाठी व जनावरांसाठी जी राखीव ठेवलेली आहे, 5% गायरान जमीन कमी असताना शासन त्याचा लुबाडण्याचा प्रयत्न जो करत आहे हे करू नये। शासनाने फक्त जे बेरोजगार आहेत, ग्रामस्थ जे सुशिक्षित, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्यात करावा, एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आता किमान वेतनाचा लाभ। उपनगराध्यक्षांच्या पुढाकारानंतर नगरपंचायतीने घेतला निर्णय। आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहराचा कायापालट करण्याचा निर्धार उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी केला आहे। त्यांनी नगरपंचायतीत कामकाज करत असताना कर्मचारी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। गेली 7 वर्ष अल्प वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी किमान वेतनाचा लाभ मिळवून दिला आहे। या कर्मचाऱ्यांनी आनंदित होऊन बुधवारी दुपारी 12:15 वाजता बर्गे व मुख्याधिकारी विनोद जळक यांचा सत्कार करून आभार मानले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष बर्गे उपस्थित होते। उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल रघुनाथ बर्गे यांनी शहराच्या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा
प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह सर्व नगरसेवकांना विश्वासात घेत त्यांनी मिळकत कर वसुली अत्यंत गतिमान केली आहे. नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ केली. दैनंदिन कामकाजात त्यांनी भाग घेत सुधारणा घडवली आणि शिस्त देखील आणली. नगरपंचायतीचे कर्मचारी शहराच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना ते किमान वेतनापासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपनगराध्यक्ष बर्गे यांनी नगराध्यक्षा दीपाली बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी चर्चा केली. त्यांना किमान वेतनाचा लाभ देण्याबाबत असलेल्या अडचणी दूर करत सर्व नगरसेवकांना विश्वासात घेत त्याची अंमलबजावणी केली. गेली 7 वर्ष किमान वेतनापासून आम्ही लांब होतो, रोजदारीवर काम करत होतो. त्यामुळे आम्हाला भविष्य काय आहे याबाबत चिंतित होतो. आमचे कुटुंबीय देखील दडपणाखाली होते. मात्र उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी आमची दखल घेतली आणि तातडीने आम्हाला किमान वेतनाचा लाभ दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे सांगत या कर्मचाऱ्यांनी बर्गे यांचा सत्कार करून आभार मानला. एकच ध्यास कोरेगावचा विकास. आमदार महेश शिंदे यांना कोरेगाव शहर हे पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श व शहर बनवायचे आहे. त्यांनी त्या दृष्टीने पावले टाकली आहेत. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कायम अग्रेसर राहिले आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना किमान वेतनाचा लाभ घेणे आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदत करणे ही भूमिका घेतली असल्याने नगरपंचायतीच्या कामकाजामध्ये फार मोठी सुधारणा झाली आहे. आगामी काळात लोकप्रतिनिधी, प्रशासन, कर्मचारी तसेच नागरिकांच्या संवादातून शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी व्यक्त केला.